पेपर लावलेत पुरी पाठवाय आलाय. चेहऱ्यासाठी आणि हेअरसाठी खूप चांगले आहे. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आपण आता आलोय बस स्टॉपवर, कारण की माझे हे दोन्ही म्हणजे आत्ता एक मोठा हॉल आहे तो घरीच आहे. आणखीन हे चालल्यात पुण्याला परत वापस. बाय ते देव कशी शिकत या. घरी आलोय आता, दात घासतोय, थोड्या वेळची आंघोळ करीन. आता पण आंघोळ वगैरे करायच्या व्हिडिओ पोस्टिंगसाठी आलतो, कारण की आमच्या गावात अजिबात नेटवर्क नसतं ना, त्याच्यामुळे खूप लांब यावं लागतं. 2-3 किलोमीटर येतो मी रोज व्हिडिओ वगैरे पोस्टिंग करायला. बघू शकतात वातावरण कसं छान आहे. तर व्हिडिओ वगैरे टाकलाय, आता घरी निघालोय. हे गडल्या साईडला पूर्णपणे जंगल आहे आणि तिथूनच जायचंय आपल्याला. काही आता घरी आलोय, आंघोळ वगैरे करून घेतो. साई पण आलाय, शाळेत जायचंय त्याला, बसलाय मोबाईल बघत. दीदी पण आहे. दीदी काय करते? दीदी पण बसली मोबाईल बघत. मम्मी कुठे? मम्मी नाही माहित, कुठं तरी बाहेर गेली वाटतं. आंघोळ झाली आणि जेवण पण केलंय. आता दुकानात चाललोय मी, पप्पांना लावायचे, कारण की काही विषय, माझा आज पेपर आहे, त्यामुळे पेपरला जायचे आणि ते माझं शर्ट मला इस्त्री करता येत नाहीत, ते करून देत नाही, त्याच्यामुळे चाललोय आता. तर गाईज आता आपण निघालोय. आता कुठं कॉलेजला निघालोय. कशाला पेपर पेपरला चालतोय गाईज मी आता. चलो, मम्मी काय म्हणते बघा. हा, काय मम्मी? चाललोय आता. पेपर लावलेत पुरी पाठवाय आलाय, त्यामुळे दाढी पिढी करून सेन्सेस चाललाय. तर काय आपण कॉलेज कसे आलोय, बाहेर थांबलोय. हे बघू शकतात कॉलेज आहे आपलं. पेपर संपलाय, सुटलाय. ते जाताना जरा उशीर झाला, त्याच्यामुळे तुम्हाला काय दाखवता आलं नाही. गाईज पेपर छान गेलाय. आता निघालोय आता घरी. बघू शकतात ते काम चालू आहे कॉलेजचं. तिकडं समोर एक कॉलेज आहे. गाईज परत एकदा इथं ट्रॅक्टर फसलेला आहे, बघू शकतात. कसला घाण फसलाय. गाईज माझं खूप इम्पॉर्टंट घरी आज विसरलं, ते म्हणजे हुडी आपली. कारण की एवढी थंडी वाजते ना, खूप म्हणजे खूपच, आणि ते आणायचंच विसरलो मी. आता जाऊ द्या, बट आता थोडंसं जवळ आलंय घर, थोडंच राहिलंय. आता पोहोचल मी, अर्धा-1 तासात जाईल मी घरी तरी. तर गाईज घरी आलोय आता. दीदी बघू काय करते. दीदी मम्मी शूज काढतो. हे बघू शकता दीदी कशी पसरली. मम्मी शेवभाजी बनवते. हा ना मम्मी? साईड आलाय आता शाळेतून. हाय करे. मला खूप म्हणजे खूप भूक लागली, लय वेळ झालं. मी इथंच थांबलोय किचन मध्ये, पण आमचं स्वयंपाकच झालं नाही अजून, चालू आहे. तर शेवभाजी आणि चपाती झाली. आता जेवाय बसलोय आणि दीदी कशी बसली आणि साईडा कसा लाडू खातोय. मम्मी देते गरम गरम चपात्या करून.
गाईज दुकानात गेलतो कारण की फादर कर्जतला गेलते, त्यांनी मटेरियल आणले आहे ते घरी ठेवायचे ना, त्याच्यामुळे बघू शकतात मागं. तर गाईज खाली मटेरियल काढत आहे. कसा साईडला कामाला लावलाय गाईज. मी आज कॉलेजवर गेलतो ना, त्याच्यामुळे चेहरा असं म्हणजे नाही का जास्त खराब झालाय. ते बघू शकतात की डार्क सर्कल वगैरे आल्यात. तर आपल्याकडे जास्त म्हणजे नाही का घरगुती उपाय तुम्हाला दाखवतो चला. हे जे आहे ना अलोवेरा, ते लावायचे चेहऱ्याला कधी पण छान राहतं. ते हे मी घेतलंय कापून वगैरे. ह्याला जास्त कडेने काटे असतात ना, मग ते कटिंग वगैरे करून घेतलंय मी. हे चेहऱ्याला लेप लावला ना खूप छान चेहरा होतो. आणि हे खाल्लं ना, ते खाल्लं तरी पण चांगलं असतं चेहऱ्यासाठी आणि हेअरसाठी. खूप चांगलं आहे हे. लावून बघा एकदा ट्राय करून, तुम्हाला त्याचा रिझल्ट कळेल. मी उद्या दाखवेन तुम्हाला म्हणजे कसं दिसते कसं नाही. तुम्हाला उद्या रिझल्ट दाखवतो. खूप छान भेटतो नाही का, कारण की ओरिजिनल आहे ना. ओरिजिनल असल्यावर छान वाटतं म्हणजे रिझल्ट चांगला भेटतो ना, की असं नाही का प्रमोशन आहे वगैरे. आपलं नॉर्मल अलोवेरा लावतोय. तर गाईज आजचा हा जो ब्लॉग आहे तो आपण इथेच संपवू. भेटू उद्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आय होप की तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.